आपल्या समोर येतोय हिरो होण्याची इच्छा असलेला हा क्रिकेटर आरशासमोर उभा राहून कायम स्वतःलाच निहाळत असतो आणि जेव्हा मंचावर डान्स करतो तेव्हा त्याच्यावरून कोणाचीही नजर हटत नाही. येत आहे नृत्याला हवी असलेली हावभावाची अचूक जोड देऊन निव्वळ डान्ससाठी जगणारा मास्टर देवेंद्रचं दमदार पुण्याचा पुण्यकर. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या भरपूर भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे. फायनलिस्ट पुण्यकरचा स्टँडिंग ओवेशन मिळवणारा जबरदस्त हिरोईक परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. थँक्यू. मी फ्रँकली स्पीचलेस झालेली आहे. आपण डायरेक्ट मास्टर्सना विचारूयात की त्यांना कसा वाटला तुझा हा परफॉर्मन्स. मास्टर स्वरूप. पुणेकर, तुझा जे प्रवास आणि तुझा ते ट्रान्झिशन डेव्हलपमेंट आहे तुझ्यामध्ये आणि आता जे कंटेम्पररी स्टाईल तू करतोय इट इज कमिंग अप लाईक दिस. असं होत जात आहे. प्रॉपर्टीचा जे प्रॉपर यूज केला तू. दॅट वॉज ब्युटिफुल. दॅट 4 टर्न्स विथ द लेग. ब्युटिफुल. थँक्यू सो मच. ब्युटिफुल. ऑल द बेस्ट फॉर द फिनाले पुणेकर. कीप इट अप. पुण्यकर, पहिलं एक तर तू मास्टर स्वरूपना खरंच धन्यवाद म्हण, कारण मी ही एक गोष्ट इथे कबूल करू इच्छिते. ऑडिशन्स ना आमच्या दोघांचंही तुझ्याकडे लक्ष वेधून घेणारा मास्टर स्वरूप होता. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मग खरंच रे, स्वतः तो विश्वास पाहिजे की मी सुपरस्टार होणार आहे आणि तो तुझ्यामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा तू मला वेड लावलेला आहेस. यू आर टू गुड पुण्यकर. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. पुण्यकर चकदे फट्टे. थँक्यू सर. थँक्यू. हो. तुझ्या फक्त जस्ट गळ्यात एक छोटासा दुपट्टा ओढणी आहे ती, पण तू पाण्यावरचं तरंग दाखवलंस, त्या आभाळातले सगळे तरंग दाखवलेस यार. तुझ्यासाठी सगळ्या ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत यार. तू खूप मोठा आहेस आणि प्रामाणिक कलाकार आहेस पुण्यकर. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ग्रँड मास्टर. पुण्यकर, मन उधाण वाऱ्याचे ऊन पावसाचे. तू खरंच वारा होतास, तू पाणी होतास आणि तुझ्या चेहऱ्यावरती ऊन म्हणजे सर्वप्रथम म्हणजे सूर्याचं तेज होतं. आणि सर्वप्रथम महत्वाची गोष्ट,
स्टार्सना स्टार्स का म्हणतात माहितीये? कारण ते जेव्हा स्क्रीनवर येतात, स्टेजवर येतात, तेव्हा ते असं सगळं झाकोळून टाकतात, व्यापून टाकतात आणि समोरच्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा तेज आणतात आपलं. तू स्टेजवर आल्यापासून जो माझ्या चेहऱ्यावरती आनंद होता, जे हसू होतं, ते शेवटपर्यंत गेलंच नाही. खूप खूप धन्यवाद. इतका सुंदर मनमोहक परफॉर्मन्स दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. अनेक एक्सप्रेशन त्याने आपल्या चेहऱ्यावरती आज आणले. आता ह्याच्या चेहऱ्यावरती एक एक्सप्रेशन आणायची वेळ आहे. म्हणजे एक गोष्ट माझ्या हातामध्ये अशीच आली आहे, ती आपण ह्याला दाखवू आणि बाकीच्या गोष्टी उलगडून घेऊ. आणि ह्या बॅगेत काय आहे हे पुण्यकर तर आपल्याला कम्प्लिटली सांगणार नाही. त्यामुळे हे गुपित उलगडायला आपल्याला त्यांना बोलवायला लागेल ज्यांनी ही बॅग आणलेली आहे. तर पुण्यकर, ओळख करून देतोस? सर, हा माझा मोठा भाऊ, हा सर्वात मोठा भाऊ आणि माझी ताई. हा माझं कॉलेज बॅग आहे आणि याच्यात बुक्स नसतात, पण माझे एकदम ॲसेसरीज, खाण्याचे पदार्थ असतात. दररोज नेहमी याला 10 रुपये भेटतात. म्हणजे ते ह्याची पॉकेट मनी असती. ते 10 रुपयामध्ये ह्याला 4 केळे भेटतात. ते मार्केटवरून घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर बॅग जर कोणीही हात लावला, गेला तो मग गेलाच म्हणजे. आणि ते केळे एखादी आम्ही मागतो, अरे आम्ही 4 आहोत, एक एक देऊन दे. नाही, तुम्ही आणते का? मी आणलंय, हे माझे पैशाने मी आणले. म्हणून याला खायची खूपच सवय आहे. जेव्हा आम्ही खूप लहान होतो, मी, माझी भाऊ आणि हे गणपती मंडळ हे डान्स करायचं तिथं जाऊन. आणि तिथे याला 1-2 रुपये ना इकडे तिकडे डान्स करताना भेटून जायचं नेहमीच. आणि ते घेऊन आला होता एका दिवशी आणि आम्हाला बोलते, बघ 2 रुपये. आणि ते 2 रुपयाचं त्यांनी एक पार्लेजी बिस्किट आणलं होतं. आम्ही खूप बोललो, मी आणि दादा ह्याला खूप फोर्स केलं, अरे एक दे रे आम्हाला. पण नाही, त्यांनी 8चे 8 ते बिस्किट असतात ते सगळे खाल्ले. मग त्यानंतर मी दादाला खूप रागवलं, म्हणजे दादा ही काय आहे बघ. दादा बोलला, थांब थांब, माझ्याजवळ ना 3 रुपये, आपण 2 चॉकलेट घेऊया 50 पैशाचे आणि एक पार्लेजी आणूया. मग आम्ही ते आणलेला. आणि अख्खा जेवढा एरिया आहे आमचा, म्हणजे ते पूर्ण संत तुकाराम नगर मध्ये पूर्ण ह्याला म्हणजे आम्ही एवढा पळवलेला आमच्या मागं की हे बघ, एक बिस्किट आहे आणि 2 चॉकलेट आहे. आणि हा सतत रडत रडत मागं, दादा प्लीज दादा, एक चॉकलेटसाठी असं का दादा, प्लीज दादा देऊन दे दादा. आणि आम्ही नाहीच दिलं याला. एक सांगायचं की या बॅगेत म्हणजे जेव्हा आमचं कॉलेज संपायचं, म्हणजे 10-11 वाजता, तेव्हा मी नेहमी डान्स रिहर्सलला जायचो. सकाळी आम्ही 7 वाजता निघायचो. तर ताई माझ्यासाठी डब्बा करायची. तर ते घेऊन आणि म्हणजे खाण्याचा पदार्थ विकत घेऊन मी कॉलेजनंतर प्रॅक्टिसला जायचो. आणि 3-4 वाजताच यायचो. बोलायचो की आमचं ट्युशन आहे, हे रिझन्स वगैरे सांगायचो. आणि माझ्या घरचे पण विश्वास करायचे माझ्यावरती. आणि आज या मंचावरती पोहोचलोय मी. ग्रँड मास्टर, थँक्यू सो मच. आणि पहिल्यांदा मी पाहिलंय या तिघांना रडताना थोडंफार माझ्यासाठी. आणि थँक्यू झी मराठी, थँक्यू सो मच. मला एक्सपेक्टेड नव्हतं की हे सगळं मला आज मिळेल. देवेंद्र सर, थँक्यू सो मच. सोनिया मॅम, थँक्यू सो मच. स्वरूप सर, तुम्ही मला ऑडिशनमध्ये ओळखलं म्हणून एकदम धन्यवाद. आणि एकदम मी आता स्पीचलेस आहोत आज खरंच. आणि आता वेळ आलेली आहे आपल्या 6 पॅक्स फायनलिस्ट पुण्यकरचा या मंचावरील जो पॉवर पॅक प्रवास झाला त्याची एक झलक पाहण्याची. परफॉर्म केलं माझं अली मौला, माझं फेवरेट सॉन्ग होतं ते. जेव्हा माझं नाव घेतलं की तू 18 अफलातून 18 मध्ये सिलेक्ट झालाय, तेव्हा तर म्हणजे वेगळीच दुनियामध्ये मी गेलेलो की अरे बापरे, मी पण 18 अफलातून मध्ये आहे. तर खूप आनंद झालेला त्या दिवशी. त्याच्यानंतर ना मग काय बोलू, म्हणजे एकदम सगळीकडे अशी म्हणजे खुशी पसरलेली. तू नक्कीच या मंचावरचा स्टार परफॉर्मर आहे.
ब्रिलियंट परफॉर्मन्स. माझी स्वतःची पहिली अग्निपरीक्षा. खूप भीती वाटलेली. माझं नाव पुढे घेतलेलं. सखे ग साजनी जेव्हा माझं परफॉर्मन्स झालं मला खूप कौतुक मिळालं. काहीच बोलू शकत नाही. मला हेच अपेक्षित आहे की तुला रडू आलं आणि मलाही रडू आलं. झटांग पटांग sizzling. थँक्यू थँक्यू सर थँक्यू. गाला सुरू होत्या. टॉप 10 झालं. आता त्याच्यानंतर आलं मास्टर्स चॅलेंज. परफॉर्मन्स बँग ऑन होतं. नंतर आलं मास्टर सोनियाचं चॅलेंज. 45 to 50 किलोचा कॉस्ट्युम जे मी कधीच घातलं नव्हतं. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. मी कंटेम्पररी करतोय, बॉलिवूड करतोय, पण इथं फक्त कथकली आहे. ज्या पद्धतीने पुण्यकरने आज केलंय त्याला म्हणजे हॅट्स ऑफ आहे. आत्ता येणारा सोलो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण हे परफॉर्मन्स मी असा देऊ की लोकांमधून मी ठरलं पाहिजे की नाही पुण्यकरच डान्सिंग सुपरस्टार आहे महाराष्ट्राचा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. पुण्यकर, ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. Thank you so ग्रँड much. फिनालेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच.